तर सगळ्यात आधी आपण भाजणी बनवण्यासाठी कोणकोणते धान्य लागते ते पाहूयात। तर इथे मी 500 ग्रॅम तांदूळ घेतले आहे आणि मोठ्या वाटीने मोजले तर हे 3 वाटी तांदूळ आहे। शक्यतो सोना मसुरी, कोलम किंवा रेशनचे तांदूळ घ्या, ह्या तांदळाच्या चकल्या खूप छान होतात। त्यानंतर 250 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतली आहे, ही 2 वाटी डाळ आहे। 125 ग्रॅम ज्वारी घेतली आहे, वाटीने ही 1 वाटी आहे। 50 ग्रॅम उडदाची डाळ घेतली आहे आणि 50 ग्रॅम मुगाची डाळ, वाटीने मोजले तर अर्धी वाटी हे डाळ आहे, अर्ध्या वाटीला थोडी कमी आहे। हे सगळे धान्य आपल्याला धुवून सुकून घ्यायचे आहेत किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्या। यासोबतच आपल्याला साबुदाणा, पोहे, धणे आणि जिरे घ्यायचे आहे। साबुदाणा आणि पोहे 25-25 ग्रॅम घेतले आहे। साबुदाणा पाव वाटीपेक्षाही कमी आहे आणि पोहे पाव वाटी आहे। त्यानंतर 15 ग्रॅम जिरे घेतले आहे आणि 15 ग्रॅम धणे, छोट्या वाटीने अर्धी वाटी जिरे आहे आणि धणे पाऊण वाटी आहे, कारण धणे वजनाने हलके असतात। 1 किलोच्या भाजणीसाठी हे सगळं परफेक्ट प्रमाण आहे। आता सगळ्यात आधी आपण तांदूळ धुवून घेऊयात। तर हे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। दोन 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून मी चाळणीवर काढून घेतले आहे, यामुळे यातलं पाणी निघून जाईल। आता असा एखादा टॉवेल किंवा सुती कपडा घ्यायचा आणि त्यावर हे तांदूळ घालून घ्यायचे आणि हे तांदूळ रात्रभर घरातच सुकवायला ठेवा, सकाळपर्यंत हे अगदी कोरडे होतात। त्यानंतर मी डाळ घेतली आहे, डाळ धुवून नाही घेणार आहे, ओल्या कपड्यांनी पुसून घेणार आहे। हरभऱ्याची डाळ जाड असते त्यामुळे ती सुकायला वेळ लागते, त्यामुळे ती अशी ओल्या कपड्यांनी पुसूनच घ्यायची। डाळ अशा प्रकारे हातावर घासून घेतली की डाळ स्वच्छ होते। डाळ पुसून स्वच्छ केल्यानंतर डाळ सुद्धा सुकवायला ठेवायची। त्यानंतर आता मुगाची डाळ सुद्धा ह्या ओल्या कपड्यानेच पुसून घेऊया। तर अशा प्रकारे आता सगळे धान्य कपड्यानेच पुसून घ्यायचे। तर हे धान्य पुसून मी असे सुकायला ठेवले आहे, रात्रभर मी असेच ठेवणार आहे, घरातच सुकतात। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। हे तांदूळ बघा व्यवस्थित सुकले आहे, कोरडे झाले आहेत। हे आता भाजून घ्यायचे। धान्य भाजण्यासाठी अशी मोठी जाड बुडाची कढई घ्या, कढई जाड असली की धान्य करपत नाही। आता चमच्याने हे एकसारखं हलवत 5-6 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्या। कढई छोटी असेल तर 2 वेळा तांदूळ थोडे थोडे भाजून घ्या। 7 ते 8 मिनिटं लागतात तांदूळ भाजायला। मी एकाच वेळी पूर्ण अर्धा किलो तांदूळ भाजून घेत आहे। तांदळाचा थोडासा रंग बदलेपर्यंत तांदूळ छान भाजून घ्यायचे। तांदूळ भाजल्यानंतर एक दाणा घेऊन तो खाऊन बघायचा, कुरकुरीत वाटत असेल तर तांदूळ व्यवस्थित भाजले गेले आहे समजायचे। आता तांदूळ थंड होण्यासाठी एका सुती कपड्यावर काढून घ्या। तांदूळ असे सुती कपड्यावर टाकले की त्यातली वाफ निघून जाते आणि मग त्यामध्ये कोणतेही मॉइश्चर तयार होत नाही, तांदूळ ओलसर होत नाही। आता परत याच कढईमध्ये हरभऱ्याची डाळ सुद्धा भाजून घ्यायची। डाळ सुद्धा मीडियम फ्लेमवर भाजून घ्या। हरभऱ्याची डाळ जाड असते त्यामुळे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, पण ही अशी एकसारखी परतत राहा। बघा डाळीचा सुद्धा थोडासा रंग बदलला आहे, डाळ भाजून झाली आहे। एक दाणा खाऊन बघायचा, तो वातड लागायला नको। डाळ सुद्धा आता थंड होण्यासाठी सुती कपड्यावर काढून घ्यायची। आता मुगाची आणि उडदाची डाळ भाजून घेऊयात। ह्या दोन्ही डाळ सोबतच भाजून घ्यायच्या, मुगाची आणि उडदाची डाळ लगेच भाजून होते। डाळीचा रंग बदलू द्यायचा नाही। त्यानंतर आपण 1 वाटी ज्वारी घेतली होती, ज्वारी सुद्धा भाजून घ्यायची। धान्य भाजून झाले आहेत। आता पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। साबुदाणा सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा। आणि सगळ्यात शेवटी आता जिरा आणि धणे भाजून घेऊयात। जिरे 1 मिनिट परतून घेतलं की सोबतच धणे सुद्धा भाजून घ्यायचे। धणे आणि जिरे सुद्धा भाजून झाले आहेत, याचा छान सुगंध यायला लागला आहे। हे सुद्धा थंड होण्यासाठी काढून घ्या। तर सगळं धान्य भाजून घेतल्यानंतर यातली वाफ जाण्यासाठी मी असं वेगवेगळं काढून ठेवलं होतं। 10 मिनिटांमध्येच यातली वाफ निघून गेली आहे। सगळे धान्य थंड झाले आहेत। आता हे सगळं धान्य एका परातीमध्ये काढून एकत्र करून घ्यायचे। धान्य छान कुरकुरीत भाजले गेले आहे। अशाच प्रकारे धान्य भाजले की चकल्या छान कुरकुरीत होतात आणि भाजणीचं प्रमाण असं परफेक्ट मोजून घेतलं की चकल्या सुद्धा चवीला खूप छान होतात। हे आता आपण सगळं एकत्र करून घेऊयात। ही भाजणी अगदी बारीक दळून आणायची,
ज्या प्रकारे आपण गव्हाचं पीठ बनवतो त्याच प्रकारे ही भाजणी दळून आणायची, अगदी बारीक पीठ करायचं। भाजणी मी दळून आणली आहे, बघा अगदी बारीक पीठ केलं आहे, अजिबात रवाळ नाही। जेवढ्या प्रमाणामध्ये आपण धान्य घेतलं होतं त्याचं बरोबर 1 किलो पीठ तयार झालं आहे। पण मी तुम्हाला अर्धा किलो पिठाच्या चकल्या बनवून दाखवते, तर त्यानुसार अर्धा किलो पीठ काढून घ्या। तर अर्धा किलो पीठ आपण मोजून घेऊया। कपाने किंवा मोठ्या वाटीने मोजलं तर हे 4 कप पीठ आहे। पीठ भिजवताना नेहमी ते वाटीने मोजून घ्या, म्हणजे मग पाणी किती घ्यायचं याचा अंदाज येतो। तर आपण 4 वाटी पीठ घेतलं होतं, त्यासाठी आता 3 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी 3 वाटी पाणी भरून घेतलं आहे। पाणी गरम झालं की यात 4 चमचे तीळ घालायचे। पोहे खाण्याच्या चमच्याने मी 4 चमचे तीळ घेतले आहे। 1.5 चमचा ओवा घालायचा। त्यानंतर 3 चमचे लाल तिखट। चकल्या बनवताना काश्मीरी लाल तिखट वापरू नका। काश्मीरी मिरची पावडर वापरलं तर चकल्यांचा रंग खूप लाल येतो, त्यामुळे साधंच मिरची पावडर घाला आणि तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची पावडर घाला। थोडीशी पाव चमचा हळद घालायची। हळद जास्त घातली की भाजणीच्या चकल्या वातळ येतात, त्यामुळे हळद अगदी कमी घाला। पाव चमचा हिंग घाला। चवीनुसार 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आहे तेल। तर आपण 4 वाटी पीठ घेतलं होतं, तर 4 चमचेच तेल घालायचं। जर तुम्ही अशा प्रकारे उकळ काढून चकल्या बनवत असाल तर तेल कमीच घालायचं। जास्त तेल घातलं तर चकल्या मग तळताना खूप तेल शोषून घेते, तेलकट होतात आणि वातळ सुद्धा होतात। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची। 2-3 मिनिटांनी पाण्याला उकळी आली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा, यातली वाफ निघू द्यायची। यातल्या 1-2 वाफा निघू द्यायच्या। त्यानंतर यामध्ये पीठ घालायचं। पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं। गॅस बंदच आहे। 5 मिनिटांनी आता झाकण काढून घ्या। परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पीठ आता एका मोठ्या परातीत काढून घ्या। पीठ खूप गरम आहे, त्यामुळे असा गडवा घ्या आणि गडव्यानीच असं पीठ मळून घ्यायचं। पिठाच्या जर काही गाठी झाल्या असतील तर त्या सुद्धा मळून जाणार। तर अशा प्रकारे 1-2 मिनिटं पीठ मळून घ्यायचं। आता पीठ थोडं थंड झालं आहे, तर हाताला पाणी लावून हातानेच मळून घेऊया। चकलीचं पीठ थोडं घट्टच मळायचं। पीठ जर सैल झालं तर चकलीला काटे चांगले पडत नाही आणि चकली तळताना तेल खूप येते, चकल्या तेलकट होतात। आता पिठाचा थोडासा गोळा घेऊन परत असा मळून घ्यायचा, लांब करून घ्यायचा। प्रत्येक वेळी पीठ साच्यामध्ये भरताना थोडासा गोळा घेऊन मळून घ्यायचा। पीठ असं चांगलं दाबून मळून घेतल्यामुळे याला चांगला चिकटपणा येतो आणि मग चकली पाडताना ती तुटत नाही। आता हे पीठ आपण साच्यामध्ये भरून घेऊयात। तर साच्याला आधी मी व्यवस्थित तेल लावून घेतले आहे। आता पीठ साच्यामध्ये भरून घेऊयात। पीठ चांगलं दाबून दाबून साच्यामध्ये भरून घ्यायचं। आता आपण याच्या लगेच चकल्या पाडून घेऊयात। चकल्या मी ह्या ताटामध्येच पाडून घेते। चकली पाडताना साचा खूप वर उचलायचा नाही, नाहीतर चकली पाडताना तुटू शकते। आणि चकली पाडल्यानंतर चकलीचं शेवटचं टोक असं दाबून घ्यायचं, म्हणजे मग चकली तळताना तेलामध्ये सुटत नाही। अजून एक चकली करून दाखवते। चकलीचा पहिला वेळा दिला की तो हाताने असा गोलाकार करून घ्यायचा, म्हणजे मग पूर्ण चकली छान गोलाकार होते। आणि चकलीचे वेळे अगदी असे जवळून जवळून घ्यायचे, म्हणजे मग चकली दिसायला सुंदर दिसते आणि चकली तळताना तेलात सुटत नाही। एकाच वेळी जास्त चकल्या पाडायच्या नाही। 7-8 चकल्या झाल्या की त्या लगेच तळून घ्यायच्या। एकाच वेळी जर तुम्ही सगळ्या पिठाच्या चकल्या पाडून ठेवल्या तर चकलीचा खालचा भाग काही वेळाने चपटा होतो आणि मग चकली तळल्यानंतर त्यावर काटे दिसत नाही। चकल्या आता तळून घेऊयात। त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल आता चांगलं तापलेलं आहे, तर आता गॅस मध्यम आचेवर ठेवायचा। एका वेळी फक्त 2 ते 3 चकल्याच तळायच्या। एकाच वेळी जर तुम्ही जास्त चकल्या तळून घेतल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होते, तेल थोडं थंड होते, त्यामुळे चकली मग जास्त तेल शोषून घेते आणि चकल्या तेलकट होतात। सुरुवातीचे 1 मिनिट चकली अजिबात पलटवायची नाही, कारण चकली नरम असते आणि ती लगेच पलटवली तर तुटू शकते। गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा। जर तुम्ही गॅस वाढवला तर चकली लगेच तळून येते आणि ती आतून मग कच्ची राहते।
चकल्या तळताना खूप पेशन्स ठेवावं लागते। चकल्या जर तुम्ही लगेच हाय फ्लेमवर तळून घेतल्या तर मग त्या काही वेळाने वातळ होतात, कुरकुरीत होत नाही। चकल्या तळून झाल्या आहेत, काढून घेऊया। तर इथे काही चकल्या मी तळून घेतल्या आहेत। चकलीला काटे सुंदर पडले आहे। चकली आतमध्ये मस्त पोकळ झाली आहे, छान कुरकुरीत झाली आहे। तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ह्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही चकल्या बनवल्या तर चकल्या 100% कुरकुरीत होतात आणि खूप दिवसापर्यंत अशाच कुरकुरीत राहतात, नरम पडत नाही। तर इथे मी अर्धा किलो मैद्याचे एक पॅकेट घेतला आहे। कोणत्याही कंपनीचा मैदा घ्या। हा 500 ग्रॅम मैदा आहे। आता हा मैदा मी तुम्हाला कपाने मोजून दाखवते। अशा प्रकारचा कप किंवा एखादी मोठी वाटी घ्या। हा 3 कप मैदा आहे, शेवटी थोडा जास्त आहे। आता हा मैदा गाळून घ्यायचा। मैद्याचा कोणताही पदार्थ बनवताना मैदा आधी गाळूनच घ्यायचा। आता यात थोडं चिमूटभर मीठ घालायचं। कोणताही गुळाचा पदार्थ असो त्यात थोडं मीठ घालायचं। मीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता मैदा भिजवण्यासाठी आपण एक मिश्रण तयार करून घेऊया। तर कपामध्ये साखर किती ग्रॅम घ्यायची मोजून दाखवते। त्यासाठी इथे मी ही वेट मशीन घेतली आहे। हे शंकरपाळे बनवण्यासाठी पिठी साखर घ्यायची। 500 ग्रॅम मैदा घेतला होता, त्यासाठी 175 ग्रॅम साखर घेतली आहे। आता ही मोजून घेतलेली साखर एका गंजामध्ये काढून घ्यायची। यातच अर्धा कप दूध घ्यायचं। चमच्याने साखर दुधामध्ये अशी मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण आता थोडं कोमट गरम करून घ्यायचं। फक्त यातली साखर पूर्ण विरघळेपर्यंतच हे गॅसवर ठेवायचं, खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही। मध्ये मध्ये चमच्याने असं हलवून घ्या, म्हणजे साखर विरघळली का तुमच्या लक्षात येणार। यातली साखर पूर्ण विरघळली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं। इकडे मैदा आपण गाळून ठेवला होता, यात मीठ सुद्धा घातलं होतं। आता यात आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे। तर इथे मी अर्धा कप तूप घेतलं आहे। 250 ml चा हा कप आहे, तर 125 ml तूप घेतलंय। तूप असं वितळून मोजून घ्यायचं, घट्ट तूप मोजून घेऊ नका। जर तुम्हाला कमी तुपाचे शंकरपाळे बनवायचे असेल तर यापेक्षा थोडं कमी तूप घेऊ शकता, पण यापेक्षा जास्त तूप घालायचे नाही। तूप जास्त झालं तर मग शंकरपाळे तळताना तेलात विरघळू शकतात, त्यामुळे अर्धा कप किंवा त्यापेक्षा थोडं कमी तूप घ्या। तूप आता गॅसवर चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। तूप गरम झालं आहे। आता हे पूर्ण तूप मैद्यावर घालून घ्यायचं। तूप खूप गरम आहे, त्यामुळे आधी असं चमच्याने मिक्स करून घ्या। त्यानंतर आता हातानेच तूप पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। असं चांगलं घासून घासून तूप पिठाला चोळून घ्यायचं। 5 ते 6 मिनिटं तूप पिठाला घासून घ्यायचं। त्यानंतर पिठाचा असा गोळा बनवून बघायचा। बघा याचा गोळा बनतोय, याचा अर्थ तुपाचं मोहन अगदी बरोबर झालं आहे। आता हे जे आपण तूप आणि साखरचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं आणि मैदा भिजवून घ्यायचा। हे मिश्रण मैद्यामध्ये एकाच वेळी न घालता 2 वेळा थोडं थोडं घाला। अर्धा किलो मैद्यासाठी एवढं मिश्रण परफेक्ट आहे। आता पीठ मळून घ्यायचं, याचा गोळा मळून घ्यायचा। खूप जास्त दाबून दाबून पीठ मळायचं नाही, असं हलक्या हातानेच मळून घ्यायचं। गोळा मळून घेतला आहे, हा थोडा सैल वाटतोय। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं मैदा मुरू द्यायचा। आता 20 मिनिटांनंतर पाहूया। बघा हे थोडं कडक आलं आहे, यातलं तूप घट्ट झालं, त्यामुळे हे पीठ सुद्धा घट्ट होते। हा गोळा आता आपल्याला अजिबात मळून घ्यायचा नाही आहे, पोळपाटावर ठेवायचा, अशा प्रकारे लांब करून घ्यायचा आणि याचे मोठे मोठे 4 भाग करून घ्यायचे। आता इथे एक टिप्स लक्षात ठेवायची, मैदा भिजवून घेतल्यानंतर खूप जास्त वेळ तो मळला नाही आहे, मळून घ्यायचा नाही। तर अशा प्रकारे याचे गोळे बनवून घ्यायचे। आता एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा। सुरुवातीला हे खूप जाड किंवा पातळ लाटायचे नाही, असं चपातीसारखंच लाटून घ्या। आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे याची अशी घडी करून घ्यायची, अशी चौकोनी घडी करून घ्यायची आणि हे पुन्हा लाटून घ्यायचं। शक्यतो चौकोनी आकारामध्येच लाटून घ्या, कारण शंकरपाळी आपण चौकोनी आकारातच कापणार आहे।
अशी घडी करून हे पुन्हा लाटून घेतलं की शंकरपाळीवर भरपूर लेयर्स पडतात। हे असं जाडसरच लाटून घ्यायचं, खूप पातळ लाटायचं नाही। आणि ह्या साईडच्या कडा अशा चाकूने कट करून घ्यायच्या। आता मी याचे चौकोनी आकारामध्ये शंकरपाळे कट करून घेते। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये छोटे छोटे किंवा मोठे शंकरपाळे बनवू शकता। हे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे। अशा प्रकारे सराट्यानेच पटापट काढून घ्यायचे। बघा एवढ्या जाडीचे शंकरपाळे लाटून घ्यायचे, खूप पातळ लाटायचे नाही। आता आपण हे शंकरपाळे तळून घेऊयात। तर इकडे गॅसवर कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवलं होतं। शंकरपाळे तळण्यासाठी तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही, मध्यम तेल गरम असलं पाहिजे। तेल मध्यम गरम झालं आहे। आता शंकरपाळे तेलात सोडून घ्यायचे। आता इथे एक खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे शंकरपाळे तळताना गॅस अगदी कमीच ठेवायचा। गॅस मोठा किंवा मध्यम आचेवर करायचा नाही आणि एकाच वेळी थोडे थोडे शंकरपाळे तळायचे। खूप जास्त शंकरपाळे एकाच वेळी तळू नका, नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर कमी होते आणि मग शंकरपाळे विरघळू शकतात। सुरुवातीचे 2 मिनिटं शंकरपाळे हलवायचे नाही, कमी गॅसवर तळले तरच त्यावर लेयर छान पडतात। 2-3 मिनिटांनंतर शंकरपाळे असे हलवून घ्यायचे। बघा प्रत्येक शंकरपाळीवर लेयर्स पडले आहे। आता गॅस मीडियम करू शकता आणि शंकरपाळे झाऱ्याने असे एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे मग ते सगळ्या बाजूने एकसारख्या रंगावर तळले जाते। शंकरपाळे तळून झाले आहे, झाऱ्याने काढून घ्यायचे। ह्याच रंगावर शंकरपाळे तळून घ्यायचे, कारण तेलामधून काढल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस सुरूच राहते आणि मग ते थोड्या वेळाने आणखी डार्क येतात। त्यामुळे असे थोडे फेंट रंगावरच तळून घ्या। बघा सगळ्या शंकरपाळ्यांना छान पदर सुटले आहे, लेयर्स पडले आहेत आणि शंकरपाळे तळल्यानंतर छान डबल आकारामध्ये फुगले आहे। तर इथे मी काही शंकरपाळे तळून घेतलेत। सगळ्या शंकरपाळ्यांना छान लेयर्स पडले आहे, एकसारख्या रंगावर तळल्या गेले आहेत आणि छान बिस्किटासारखे खुसखुशीत झाले आहेत। खूप तेलकट झाले नाही, तुपकट झाले नाही आहेत, छान परफेक्ट शंकरपाळे तयार झाले। तर या पद्धतीने हे शंकरपाळे बनवून बघा, मस्त खुसखुशीत होतात। तर इथे मी अर्धा किलो बेसनाचं पॅकेट घेतलं आहे। हे 500 ग्रॅम बेसन आहे। बेसन आता चाळून घ्यायचं। आपण अर्धा किलो बेसन घेतलं आहे। प्रमाण मी तुम्हाला वाटीने सुद्धा मोजून दाखवते। तर आधी 2 वाटी बेसन चाळून घेत आहे। आणखी राहिलेलं बेसन चाळून घेऊयात। आणखी 2 वाटी बेसन आहे। तर आपण अर्धा किलो बेसन घेतलं होतं, मोठ्या वाटीने मोजलं तर हे 4 वाटी बेसन आहे। शेव बनवण्याआधी बेसन असं कंपल्सरी चाळूनच घ्यायचं, यामुळे शेव छान खुसखुशीत आणि हलकी होते। आता यामध्ये एक महत्त्वाचं साहित्य घालायचं आहे, ते म्हणजे पाव वाटी तांदळाचे पीठ। तर अर्धा किलो बेसनासाठी पाव वाटी तांदळाचे पीठ घालायचं। तांदळाचे पीठ घातल्यामुळे शेव छान कुरकुरीत होते। आता यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। मसाले सुद्धा चाळूनच घ्यायचे। तर 2 चमचे ओवा मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे। त्यानंतर 1.5 चमचा जिरेपूड घ्यायची, हे दोन्ही चाळून घ्यायचं। ओवा मिक्सरमधून बारीक करण्याआधी तो थोडा वेळ गरम करून घ्यायचा, त्यामुळे मग ओव्याची मिक्सरमधून अगदी बारीक पूड होते। बघा ओवा मिक्सरमधून बारीक केल्यावर सुद्धा असा थोडा जाडसर राहतो, तर असा चाळून घेतल्यामुळे जाडसर ओवा निघून जातो। आता यात लाल तिखट घालायचं। लाल तिखट सुद्धा मी असं चाळणीने गाळूनच घेते। तर मी 3 चमचे लाल तिखट घेतलं आहे। पोहे खाण्याच्या चमच्यानेच हे सगळं मोजून घेतलं आहे। तुम्हाला शेव किती तिखट पाहिजे त्यानुसार तिखट घाला। त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे मसाले आता पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता यात आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे। तर इथे मी 4 चमचे तेल घेतलं आहे। पाव वाटीला थोडं कमी तेल आहे। तेल आधी पॅनमध्ये चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल मी गरम करून घेतलं आहे, हे आता पिठावर घालून घ्यायचं। तेल गरम आहे त्यामुळे हे हळूहळू मिक्स करून घ्या। तेल पूर्ण पिठाला हाताने असं घासून घासून चांगलं चोळून घ्यायचं। तर 4 ते 5 मिनिटं तेल मी पिठाला चांगलं चोळून घेतलं आहे।
आता पीठ भिजवून घेऊया। तर आधी यात मी 1 वाटी पाणी घालते, नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। एकाच वेळी खूप जास्त पाणी घालू नका, नाहीतर बेसन पातळ होऊ शकते। शेव बनवण्यासाठी पीठ थोडं सैलच भिजवायचं, पण खूप जास्त पातळ भिजवायचं नाही आणि खूप जास्त घट्ट पण गोळा करू नका। घट्ट पीठ भिजवलं तर शेव कडक येते आणि खूप जास्त पातळ पीठ भिजवलं तर शेव बनवताना तुटते, ते नरम पडते। त्यामुळे असं थोडं सैल पीठ भिजवायचं, पण खूप पातळ भिजवू नका। पीठ भिजवल्यानंतर हाताने असं 4-5 मिनिटं फेटून घ्यायचं। पिठामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे। असं लांब करून बघायचं, बघा एकसारखं आहे, तुटत नाही आहे। पीठ भिजवून घेतलं, आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं पीठ असंच मुरू द्यायचं। जर बेसनाच्या काही गुठळ्या राहिल्या असेल तर पीठ असं 10 मिनिटं भिजत ठेवलं की त्या मोडल्या जातात आणि पीठ छान मऊ होते। 10 मिनिटांनंतर पाहूया। एवढंच घट्ट आपल्याला पीठ भिजवायचं आहे, यापेक्षा खूप पातळ भिजवायचं नाही आणि खूप घट्ट पण नको। शेव मी ह्या साच्याने बनवणार आहे आणि हे अगदी बारीक पातं वापरणार आहे, कारण आज आपण तिखट बारीक शेव बनवणार आहे। त्यामुळे हे अगदी बारीक होलचं पातं घेतलं आहे। साच्याला आधी ब्रशने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि हाताला सुद्धा तेल लावून पिठाचा गोळा करून घ्यायचा। याचा असा गोळा झाला पाहिजे। जर पीठ खूप पातळ भिजवलं गेलं तर पिठाचा गोळा होत नाही। थोडं थोडं पीठ न भरता असा गोळा करूनच साच्यामध्ये भरायचं, म्हणजे मग एकसारखी शेव पाडल्या जाते, पाडताना ती तुटत नाही। आता आपण शेव बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। तर हे तेल चांगलं तापलेलं आहे। आता गॅस कमी करायचा आणि अशा प्रकारे शेव बनवून घ्यायची। आधी काठावरून गोलाकार करा, त्यानंतर मधात घ्या। बघा छान गोलाकार शेव तयार झाली आहे। शेव पाडल्यानंतर सुरुवातीला 1 मिनिट ती अजिबात हलवायची नाही। तेलावरचा फेस थोडा कमी होऊ द्यायचा, त्यानंतर पलटून घ्यायची। बघा तेलावरचा फेस आता थोडा कमी झाला आहे। आता शेव पलटून घ्या। अशा प्रकारे दोन्ही बाजूनी शेव तळून घ्यायची। शेव लवकरच तळून होते। आणखी एक वेळा बनवून दाखवते। शेव तळताना गॅसची फ्लेम लो किंवा मीडियमच ठेवायची आणि शेव चांगली दोन्ही बाजूनी तळून घ्यायची, त्यानंतरच काढायची। जर शेव कमी तळल्या गेली तर ती नरम पडते, त्यामुळे शेव चांगली तळून घ्यायची। याच प्रकारे पूर्ण शेव बनवून घ्यायची। तर इथे मी शेवेचे 3 ते 4 फेरे बनवून घेतले आहे। शेव बघा मस्त कुरकुरीत खुसखुशीत झाली आहे। दिवाळीच्या फराळामधला पटकन तयार होणारा पदार्थ तो म्हणजे शेव। बनवायलाही सोपे आहे आणि लवकर तयार होते। अर्धा किलो बेसनाची 1 किलोपेक्षाही जास्त शेव तयार होते। तर याप्रमाणे अर्ध्या किलोची ही शेव बनवून बघा। तर सगळ्यात आधी मी इथे 2 कप मैदा घेतला आहे। शंकरपाळी बनवताना मैदा नेहमी गाळूनच घ्यायचा। मैदा गाळल्यानंतर त्यामध्ये जर असा थोडा कचरा असेल तर तो निघून जातो। आता चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं आणि 1 चमचा ओवा। ओवा आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, थंडच तेल घालायचं आहे। तर 2 कप मैद्याला पाव कप तेल घालायचं। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तेल आता सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पिठाचा असा गोळा करून बघायचा। आपलं तेलाचं प्रमाण अगदी बरोबर आहे। आता यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। चपातीपेक्षा पीठ थोडं घट्ट मळायचं। बघा अशा प्रकारे मी घट्टसर गोळा मळून घेतला आहे। पण परत आता 5 ते 6 मिनिटं हे पीठ मळून घ्यायचं। अगदी मऊ होईपर्यंत गोळा मळून घ्यायचा। तर आणखी थोडा वेळ 5 ते 6 मिनिटं मी हे मळून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। आता 20 मिनिटं झाले आहे। ही कणिक मुरली आहे। आता पुन्हा ही 2-3 मिनिटं मळून घ्यायची। मळून घेतल्यानंतर याचे 4 ते 5 मोठे मोठे गोळे करायचे। मी 5 गोळे केले आहे। आता एक गोळा घेऊन व्यवस्थित गोल करून घ्यायचा आणि याची मोठी पातळ पोळी लाटून घ्यायची।
शक्यतो लांब आकारामध्ये लाटून घ्या, पण गोल लाटली तरी सुद्धा चालेल। बघा अशा प्रकारे मी लांब पातळ पोळी लाटून घेतली आहे। आता यावर चमचाभर तेल घालायचं आणि पूर्ण पोळीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यानंतर यावर असा मैदा घालायचा। मैदा सुद्धा व्यवस्थित पोळीवर पसरून घ्यायचा। आता ही पोळी एका साइडनी अशा प्रकारे मध्यावर फोल्ड करायची आणि दुसऱ्या साइडनी सुद्धा फोल्ड करायची। आता परत यावर तेल घालायचं, मैदा घालायचा आणि परत आता ही व्हिडिओमध्ये दाखवले आहे या प्रकारे फोल्ड करायची आणि परत आता हे आपल्याला लांब आकारात लाटायचं आहे। बघा अशा प्रकारे लांब आकारामध्ये लाटून घ्यायची। जेवढी पातळ लाटता येईल तेवढे पातळ लाटून घ्या। बघा अशा प्रकारे मी हे लांब आकारात लाटून घेतलं आहे। आता पुन्हा यावर 1 चमचा तेल घालायचं। तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं, मैदा सुद्धा व्यवस्थित पसरवून घ्यायचा। आता परत याला अशा प्रकारे फोल्ड करायचं, एकावर एक घडी घालायची। आधी ज्याप्रमाणे आपण फोल्ड केलं होतं तसं फोल्ड करायचं नाही। अशा प्रकारे ही लांब स्ट्रिप तयार होते। आता ही स्ट्रिप लाटून घ्यायची। ही जाडसरच ठेवा, खूप पातळ करायचे नाही। बघा असं मी हे थोडंसंच लाटून घेतलं आहे। आता आपण याची शंकरपाळी कट करून घेऊयात। चाकूने अर्ध्या सेंटीमीटरवर याची काप करून घ्यायचे। बघा एकसारख्या आकाराच्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशाच प्रकारे सगळे शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या। काही शंकरपाळ्या मी ह्या चॉपिंग बोर्डवर बनवून घेतल्या आहे, कारण यावर मोठी पोळी लाटल्या जाते आणि आपली लांब स्ट्रिप तयार होते, त्यामुळे शंकरपाळ्या लवकर बनतात। तर ह्या सगळ्या शंकरपाळ्या आपण तळून घेऊयात। तर इथे गॅसवर कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवलं होतं। तेल आधी चांगलं गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅस आता अगदी कमी करायचा आणि गॅस कमी केल्यानंतरच यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या। तेलामध्ये जेवढ्या शंकरपाळ्या बसतील तेवढ्या शंकरपाळ्या टाकून घ्या। सुरुवातीला अर्धा ते 1 मिनिट गॅस कमीच ठेवायचा, त्यानंतर मीडियम फ्लेमवर शंकरपाळ्या तळून घ्यायच्या। शंकरपाळ्या तेलात टाकल्याबरोबर याच्या लेयर्स अशा मोकळ्या मोकळ्या होतात। शंकरपाळ्या तळताना झाऱ्याने एकसारख्या हलवत राहायच्या, म्हणजे मग सगळ्या शंकरपाळ्या एकसारख्या रंगावर तळल्या जाणार। ह्या सतत पलटत राहायच्या, गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। ह्या शंकरपाळ्या खूप जास्त डार्क रंगावर तळायच्या नाही, कारण जेव्हा आपण झाऱ्यामध्ये शंकरपाळ्या काढतो तेव्हा त्या गरमच असतात। त्याची कुकिंग प्रोसेस सुरू राहते, तर काही वेळानंतर त्या आणखी जास्त डार्क होतात। तर याच प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या। आता दिवाळीच्या फराळामध्ये ह्या वेगळ्या आकाराच्या भरपूर लेयर्स असलेल्या शंकरपाळ्या बनवून बघा, किंवा इतर वेळीही मुलांना तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी ह्या शंकरपाळी बनवून देऊ शकता। बनवायलाही सोपे आहे, छान कुरकुरीत खुसखुशीत होतात। तर सगळ्यात आधी इथे मी 2 कप बेसन घेतलं आहे। हे 200 ग्रॅम बेसन आहे। बेसन कंपल्सरी चाळून घ्यायचं, यामुळे बुंदी छान हलकी तयार होते। यातच 20 ग्रॅम मैदा घ्यायचा। पाव कपाला थोडा कमी मैदा आहे। मैदा आणि बेसन मिक्स करून घ्यायचं आणि हे आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं। पाणी किती लागते हे मी शेवटी सांगते, पण आधी असं थोडं घट्टच भिजवून घ्यायचं। बेसन भिजवल्यानंतर ते हातानेच असं 5 ते 6 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। बेसन जितक्या चांगल्या प्रकारे फेटून घ्याल तेवढीच बुंदी छान पडते। बुंदीसाठी बेसन असं चांगलं फेटून हलकं करायचं, त्यामुळे आधी घट्टच भिजवून घ्या। 5 मिनिटं बेसन मी चांगलं फेटून घेतलं। आता पुन्हा यात थोडं थोडं पाणी घालायचं। पातळ बेसन भिजवायचं आहे। हे बेसन असं पातळ भिजवायला मला 1 कप आणि पाव कप पाणी लागलं आहे, म्हणजे 1.25 कप पाणी लागलं। बेसन घट्ट भिजवलं तर बुंदी जाडी पडते, त्यामुळे बेसन असं अगदी पातळ भिजवून घ्यायचं। आणि जर तुम्ही झाऱ्याने बुंदी पाळत असाल तर त्यासाठी बेसन थोडं घट्ट भिजवावं लागते, पण आज आपण झारा न वापरता मोतीचूरचे लाडू बनवणार आहोत, त्यामुळे बेसन असं अगदी पातळ भिजवून घ्यायचं। त्यानंतर इथे मी ग्लासमध्ये पाइपिंग बॅग घेतली आहे। जी पाइपिंग बॅग नसेल तर मिठाची किंवा दुधाची पिशवी घेऊ शकता। आता यामध्ये बेसन भरून घ्यायचं
आणि पायपिंग बॅग वरून रबरनी पॅक करून घ्यायची। आता आपण बुंदी पाडून घेऊयात। तर इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं आहे। आता गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि पायपिंग बॅगला छोटंसं होल करून घ्यायचं। जेवढं शक्य होईल तेवढं अगदी बारीक होल करून घ्या, कारण मोतीचूरच्या लाडूसाठी आपल्याला बारीक बुंदी पाहिजे। थोडं मोठं जरी होल झालं तरी बुंदी जाडी जाडी पडते, त्यामुळे अगदी बारीक होल करा। आता आपण बुंदी पाडून घेऊयात। बघा छान मोत्यासारखी गोल गोल आणि छोटी छोटी बुंदी पडत आहे। हात तेलामध्ये असं गोल फिरवायचा, पटापट ही बुंदी तयार होते। बुंदीला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत बुंदी तळून घ्यायची, पण खूप जास्त डार्क रंगावर बुंदी तळायची नाही, नाहीतर मग लाडूची टेस्ट बिघडू शकते। बुंदी तयार झाली आहे। आता ही झाऱ्याने काढून घ्यायची आणि ही खाली राहिलेली जी बारीक बुंदी आहे ती अशा प्रकारच्या चाळणीने काढून घ्या, किंवा तुमच्याकडे जे कोणतं अगदी बारीक होलचं स्टेनर असेल त्याने बुंदी काढून घ्या। तर याच प्रकारे पूर्ण बेसनाची बुंदी बनवून घ्यायची। तर पूर्ण बेसनाची मी बुंदी तयार करून घेतली आहे। आता आपल्याला मोतीचूरचे लाडू बनवायचे आहे, तर त्यासाठी आधी पाक तयार करायचा। तर इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। यात 1.25 कप साखर घ्यायची, 1 कप आणि पाव कप याचा आपल्याला पाक करायचा आहे। 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही आहे, फक्त साखर विरघळून घ्यायची, गुलाबजामुन सारखा पाक करायचा। तर जेवढी साखर घेतली होती तेवढंच पाणी घालायचं। आता 3 ते 4 मिनिटं हे चमच्याने एकसारखं परतून घ्यायचं, साखर विरघळून घ्यायची। साखर पूर्ण विरघळली आहे। आता पुन्हा 3-4 मिनिटं मध्यम आचेवर पाक शिजवून घ्यायचा। आता 4 ते 5 मिनिटांनंतर पाहूया। पाक असा बोटाला लावून बघायचा। हा फक्त चिकट आहे, पण तार निघत नाही आहे। असाच पाक आपल्याला ह्या लाडूसाठी पाहिजे। गुलाबजामुनचा जसा आपण पाक बनवतो अगदी तसाच पाक बनवायचा। तर आता पाक तयार झाला आहे। आता यात अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि थोडा फूड कलर, तर मी केशरी रंग घालते। जर तुम्हाला पिवळ्या रंगाचे लाडू बनायचे असेल तर पिवळा रंग घालू शकता। मी इथे लिक्विड कलर घातला आहे, पावडर कलर सुद्धा वापरू शकता। कलर पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता यामध्ये ही पूर्ण बुंदी घालून घ्यायची। बुंदी पाकात मिक्स करून घ्या। बुंदी 4 ते 5 मिनिटं चमच्याने एकसारखी परतून घ्यायची। जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही, बुंदीमध्ये पाक व्यवस्थित मुरला जात नाही, तोपर्यंत हे असं एकसारखं परतत राहायचं। 3-4 मिनिटं बुंदी परतून घेतली की यात मेलन सीड घालायची। मेलन सीड नसेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता। गॅस मंद आचेवरच ठेवायचा। आता जरी हे मिश्रण थोडं पातळ वाटत असलं तरी सुद्धा ते थोड्या वेळाने घट्ट येते, कोरडं व्हायला लागते। तर हे 7-8 मिनिटं बुंदी यामध्ये मिक्स करून घ्यायची। जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत हे चमच्याने असं एकसारखं परतून घ्यायचं। मिश्रण आता थोडं कोरडं व्हायला लागलं आहे। तर 7-8 मिनिटं बुंदी मी पाकामध्ये परतून घेतली। हे आता कोरडी झाली आहे। बुंदी अशी हाताने दाबून बघा, ती नरम व्हायला पाहिजे। थोडी बुंदी खाऊन बघायची, ती नरम वाटली पाहिजे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि बुंदी थंड होण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची। बुंदीमध्ये पाक मुरण्यासाठी मिश्रण अर्धा तास असंच ठेवायचं, झाकून ठेवा। थोड्या वेळानंतर हे आणखी कोरडं होते, यामध्ये पाक चांगला मुरतो। आता अर्ध्या तासानंतर पाहूया। बुंदी थंड झाली आहे, थोडी कोरडी झाली आहे। याचे आता लाडू वळून घेऊयात। थोडंसं मिश्रण घेऊन हाताने असं दाबून गोल करून घ्यायचं। मिश्रण खूप ड्राय झालं नाही आहे किंवा हातालाही चिटकत नाही आहे, परफेक्ट झालं आहे। ह्या लाडूवर तुम्ही सिल्वर वर्क लावू शकता किंवा ड्रायफ्रूट्स लावू शकता। बघा छान लाडू तयार झाला आहे। आणखी एक लाडू बनवून दाखवते। लाडू बनताना पाक थोडा हाताला लागत आहे, पण मिश्रण थोड्या वेळाने आणखी कोरडं होते। लाडूसुद्धा थोड्या वेळाने कोरडे होतात, त्यामध्ये पाक चांगला मुरतो। तर याच प्रकारे सगळे लाडू वळून घ्यायचे। तर इथे मी काही लाडू वळून घेतले आहे। एक लाडू तोडून दाखवते। बघा आतपर्यंत पाक गेला आहे। लाडू खूप कडक झाले नाही आहे, मऊच आहे, अगदी परफेक्ट टेक्स्चर आलं आहे। जर परफेक्ट प्रमाण घेऊन हे मोतीचूरचे लाडू बनवले, पाक बरोबर बनवला, तर लाडू 15 दिवस जरी ठेवले तरीसुद्धा कडक येत नाही, असेच राहतात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ?
आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.